नागपूर जिल्ह्यातील कुही प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची ट्रकमधील साहित्यात लपवून तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे। कुही पोलिसांनी शुक्रवारी 14 फेब्रुवारीला शहरालगत केलेल्या कारवाईमध्ये 1,96,800 रुपये किमतीचा विविध ब्रँडचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू पकडला। यात ट्रक चालकासह अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे। वडोदा कुही मार्गावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याचे कळताच पोलिसांनी या मार्गावर शहरालगत नाकाबंदी करून वाहनाची तपासणी सुरू केली। यात त्यांनी MH40 सिटी 0949 क्रमांकाचा ट्रक अडवून झडती घेतली। त्या ट्रकमधील कबाडीच्या साहित्यात लपवून ठेवलेली काही पोती पोलिसांना आढळून आली। त्या पोत्यामध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू पाकिटे आणि डबे असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी ट्रक चालक राहुल घनश्याम रहांगडाले वय 33 वर्ष राहणार मोतीनगर बालाघाट मध्य प्रदेश व धनराज राजाराम रहांगडाले वय 39 वर्ष राहणार किन्नी तहसील खैरलांजी जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश या दोघांवर विविध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला। त्यांच्याकडून ट्रकसह प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केली। 14 लाखाचा मुद्देमाल हस्तगस्त। कुही पोलिसांनी या कारवाईमध्ये 13 लाख रुपयाचा ट्रक आणि 1,26,800 रुपयाचा तंबाखू असा एकूण 14,26,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। या दोघांनी हा तंबाखू कुणाच्या सांगण्यावरून व कुठून आणला होता हे मात्र पोलिसांनी स्पष्ट केले नाही। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज राजहंस सेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर। बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।